नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी टोटल 40 क्वेश्चन घेऊन आलेलो आहे। तुम्हाला तुमचा स्कोर चेक करायचा आहे। तुम्हाला 40 पैकी किती स्कोर होतो हे तुम्ही परीक्षेच्या आधी चेक करून घ्या। एक प्रकारचा तुमची सराव टेस्ट समजून हा व्हिडिओ बघा आणि क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे। तर प्रश्नाचे उत्तर कमेंट मध्ये देत चला। तर बघा, पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशातील 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, स्वीडन या देशातील 2 वर्षाखालील मुलांना मोबाईल आणि टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर बघा, मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात। कोणाला म्हणतात मराठी भाषेचे पाणिनी? तर बघा, मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात। आणि मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? चला सांगा, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये द्या। क्वेश्चन नंबर 3 आहे, आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे रिकामी जागा असते। तर सांगा काय असते? तर बघा, आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे विधान असते। काय असते? आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे विधान असते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती केव्हा करण्यात आली? चला सांगा। तर बघा, भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती ही 1843 ला करण्यात आली। भारतामध्ये गृह खात्याची निर्मिती ही 1843 ला करण्यात आली। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात? तर बघा, डायलिसिस उपचार ही मूत्रपिंडाचे आजार म्हणजे किडनीच्या आजारामध्ये करतात डायलिसिस उपचार पद्धती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, हत्तीपाय रोग हा आजार कशामुळे होतो? तर बघा, हत्तीपाय रोग हा आजार मच्छर चावल्यामुळे होतो। आणि त्या मच्छराचे नाव काय लक्षात येत नाही मला, मी याचा आन्सर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम ग्रुपला देतो, ठीक आहे। मला लक्षात येत नाही मच्छराचं नाव, ऑप्शन असते तर आलं असतं। माणसाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? तर बघा, माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात। माणसाच्या शरीरात एकूण 206 हाडे असतात। आणि नेक्स्ट झालं, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात आयोजित केल्या जाणार आहे? चला सांगा। तर बघा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 हे उत्तराखंड या राज्यात आयोजित केल्या जाणार आहे। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 हे उत्तराखंड या राज्यात आयोजित केल्या जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंग याने कोणते पदक जिंकले आहे? चला सांगा। तर बघा, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंग याने रौप्य पदक जिंकले आहे। कोणते पदक जिंकले आहे? रौप्य पदक। पंडित रामनारायण यांचे निधन झाले ते कोण होते? तर बघा, कोण होते ते? तर बघा, पंडित रामनारायण यांचे निधन झाले ते सारंगी वादक होते। कोण होते? सारंगी वादक। नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? चला सांगा। तर बघा, याचा आन्सर आहे नोएल टाटा। कोणाची झाली आहे? टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून नोएल टाटा याची नियुक्ती झाली आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो? तर बघा, राष्ट्रीय शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो। कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय शिक्षण दिन? राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो। नेक्स्ट क्वेश्चन आहे, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनले? तर बघा, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये 35% आरक्षण लागू केले? तर बघा, याचा आन्सर आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेश
या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये 35% आरक्षण लागू केले आहे. नेक्स्ट आहे माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात. तर बघा माहितीची देवाण व घेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस प्रोटोकॉल म्हणतात. आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो. तर चला सांगा. तर बघा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 1975 पासून मानण्यात येतो. कधीपासून मानण्यात येतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन 1975. आणि आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी असते हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. खूपच सोपे प्रश्न आहे, सर्व महिलांना यायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष ओळखा. तर कोणत्या आहे. तर बघा आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष 2020 आहे. कोणते आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष 2020. आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले भारतीय राज्य कोणते. तर बघा सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले भारतीय राज्य आहे हरियाणा. कोणते आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले भारतीय राज्य हरियाणा. आणि सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ राज्याचे आहे. अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे. तर बघा अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य आहे शालेय शिक्षण देणे, कुटुंब नियोजन कार्यक्रमाला शेतकऱ्यास मदत करणे नाही तर गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे. काय आहे. अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य आहे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे. तर बघा भारतामध्ये केरळ या राज्यात माता मृत्यू दर सर्वात कमी आहे. कोणत्या राज्यात. केरळ राज्यात. आणि सर्वात जास्त माता मृत्यू दर कोणत्या राज्यात आहे याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. हे सर्व प्रश्न मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये घेतले आहे म्हणून याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे कमेंट मध्ये. आणि जर येत नसेल तर आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला आन्सर दिला जाईल. पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेद्वारे होते. तर बघा पोषण अभियानाची अंमलबजावणी ही महिला व बाल विकास मंत्रालय या संस्थेद्वारे होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यू दर होता. किती होता. तर बघा 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यू दर हा 44 होता. किती होता. 44. 2011 मध्ये भारतातील शिशु मृत्यू दर हा 44 होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या कार्यकाळात तयार केले होते. तर बघा महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण हे 1999 ला शरद पवार यांच्या कार्यकाळात तयार केले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयसीडीएस योजनेत बालकांची कोणत्या स्तरावर तपासणी केली जाते. तर बघा आयसीडीएस योजनेत बालकांची दर महिन्याला तपासणी केली जाते. कधी केली जाते. आयसीडीएस योजनेत बालकांची तपासणी दर महिन्याला केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयसीडीएस योजनेत बालकांची कोणत्या स्तरावर तपासणी केली जाते दर महिन्याला. हा दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. तर सांगा. तर बघा 12 जून हा दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो. 12 जून. नेक्स्ट क्वेश्चन आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालीलपैकी कोणत्या राज्यात राबविली जाते. तर बघा महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही दिल्ली राज्यात राबवली जाते. महिला सन्मान दिल्ली. लक्षात ठेवा. सर्वच प्रश्न आपण घेतलेले आहे. अंगणवाडी सेविकेसाठी कसे प्रशिक्षण दिले जाते. तर अंगणवाडी सेविकेसाठी कसे प्रशिक्षण दिले जाते. तर बघा अंगणवाडी सेविकेसाठी महिला व बाल कल्याण प्रशिक्षण दिले जाते. अंगणवाडी सेविकेसाठी महिला व बाल कल्याण प्रशिक्षण दिले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे आयसीडीएस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा आयसीडीएस योजनेचा मुख्य उद्देश आहे बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे. बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे हे आयसीडीएस योजनेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली. तर बघा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना ही 2007 ला झाली. कधी झाली. 2007 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा कायदा संबंध करणारे देशातील पहिले राज्य कोणते. तर बघा गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारा
कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे. कोणते आहे? महाराष्ट्र हे गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणारे कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 22 जानेवारी 2015 रोजी खालीलपैकी कोणती योजना सुरू करण्यात आली? तर बघा 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान तसेच सुकन्या समृद्धी योजना म्हणजेच वरीलपैकी दोन्ही योजना सुरू करण्यात आल्या. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान तसेच सुकन्या समृद्धी योजना ही 22 जानेवारी 2015 रोजी सुरू करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात केव्हा अंमलात आला? तर बघा मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतात 1969 ला अंमलात आला. कधी आला? 1969 ला. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका कोण होत्या? तर बघा या प्रश्नाचं उत्तर कोणी कोणी लता देशमुख देतात तर कोणी कोणी ताराबाई मोडक देतात. तर मी गुगलवर सर्च केलं तर याचा आन्सर ताराबाई मोडक आहे. कोण आहे? ताराबाई मोडक. भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका ह्या ताराबाई मोडक होत्या. गर्भधारणेच्या काळात खालीलपैकी कोणत्या गोष्टी निश्चित होतात? तर बघा गर्भधारणेच्या काळात अनुवांशिकता लिंग निश्चिती तसेच गर्भाची संख्या म्हणजेच वरीलपैकी सर्व गोष्टी निश्चित होतात. गर्भधारणेच्या काळात अनुवांशिकता लिंग निश्चिती गर्भाची संख्या म्हणजेच वरीलपैकी सर्व गोष्टी निश्चित होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे बाल हक्क आयोगात किती सदस्य असतात? तर बघा बाल हक्क आयोगात हे 6 सदस्य असतात. किती सदस्य असतात बाल हक्क आयोगात? तर 6. लक्षात ठेवा. अंगणवाडी केंद्र किती तास उघडे ठेवायला हवे? तर बघा अंगणवाडी केंद्र हे कमीत कमी 5 तास उघडे ठेवायला हवे. किती? 5 तास उघडे ठेवायला हवे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कुपोषण कमी करण्यासाठी ICDS योजनेत कोणते उपाय केले जातात? तर बघा कुपोषण कमी करण्यासाठी ICDS योजनेत पूरक आहार दिला जातो. हा उपाय केला जातो. बालावस्था बाल्यावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा. तर बघा बालावस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा म्हणजे किशोर अवस्था आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे मातेचे शुद्ध रक्त गर्भाकडे पोहोचविले जाते? तर बघा नाळ या अवयवाद्वारे मातेचे शुद्ध रक्त गर्भाकडे पोहोचविले जाते. जर विद्यार्थ्यांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओला लाईक करून घ्या. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बरेच विद्यार्थी व्हिडिओ बघतात आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नाही करत आणि एक साधा सबस्क्राईब सुद्धा करत नाही. म्हणून ही गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या मधामध्ये आठवण काढून द्यावी लागते. तर ज्यांनी केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. नेक्स्ट विद्यार्थ्यांनो आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या.